खबर महाराष्ट्र में सबसे पहले बात करेंगे महाराष्ट्र सरकार के बड़े फैसले की। आपको बता दें कि महाराष्ट्र सरकार ने 7 अक्टूबर से स्कूल खोलने का आदेश दिया है। पिछले 1.5 साल से मुंबई समेत पूरे महाराष्ट्र में कोरोना वायरस के खतरे ने लोगों के जहन में इस कदर खौफ पैदा कर दिया कि सरकारी दिशा निर्देश के बाद लोग ज़्यादा से ज़्यादा समय अपने घर पर ही रहे। इस दौरान अति आवश्यक सेवाओं से जुड़ी चीज़ों को छोड़कर सब कुछ बंद कर दिया गया था, फिर वह चाहे शैक्षणिक संस्थान हो, सिनेमा घर हो, कोचिंग क्लासेज हो, सैलून हो या फिर जिम। लेकिन जिस तेज़ी से कोरोना का ग्राफ बढ़ा था उसी तेज़ी से अब यह नीचे की तरफ आने लगा है, जिसको देखते हुए महाराष्ट्र सरकार ने स्कूली छात्र छात्राओं को एक बड़ी राहत प्रदान की है। कोरोना काल के बीच लागू किए गए लॉकडाउन में सभी छात्र छात्राएं मोबाइल फ़ोन के जरिए ऑनलाइन शिक्षा हासिल करते देखे गए। अब प्रत्यक्ष रूप से उन्हें स्कूल और कॉलेज जाने का मौका मिलेगा। आपको बता दें कि स्कूल खोलने से संबंधित शिक्षा विभाग के प्रस्ताव पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने अपनी मंजूरी दे दी है, जिसके बाद स्कूल और कॉलेज खुलने का रास्ता अब साफ हो गया है। इस मामले की जानकारी देते हुए महाराष्ट्र की शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने कहा कि ग्रामीण क्षेत्रों में कक्षा 5वीं से लेकर कक्षा 12वीं तक और शहरी क्षेत्रों में कक्षा 8वीं से लेकर 12वीं तक की सभी क्लास 4 अक्टूबर से शुरू हो जाएंगी। बच्चों को स्कूल वापस लाने के लिए सरकार का प्रयास है, तो वहीं कुछ अभिभावक अभी भी कोरोना वायरस के खतरे के चलते अपने बच्चे को स्कूल नहीं जाने दे रहे हैं। इसलिए शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने कहा कि उस स्कूल के छात्राएं अपने माता पिता की सहमति से ही स्कूल में आएं। किसी भी लाभार्थी योजना या फिर परीक्षा के लिए उनकी उपस्थिति अनिवार्य नहीं की जाएगी। छात्रों के पास दोनों विकल्प होगा, चाहे वह ऑनलाइन पढ़ाई करें या फिर ऑफलाइन के चलते स्कूल में आकर शिक्षा ग्रहण करें। शिक्षा मंत्री ने यह भी कहा कि यूट्यूब पर सभी विषयों की जानकारी उपलब्ध है। 7 जुलै 2021 रोजी आपण ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला। जे गाव कोविडमुक्त असेल अशा ठिकाणी इयत्ता 8वी ते 12वी पर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भातला निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतला गेला आणि 15 जुलैपासून ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू झाल्या। त्या संदर्भामधले एसओपी सुद्धा जे आहेत ते जाहीर करण्याचं काम शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून झालं। 10 ऑगस्ट रोजी सुद्धा आम्ही ग्रामीण भागामध्ये इयत्ता 5वी ते 7वी आणि पुढील इयत्ता आणि शहरी भागामध्ये इयत्ता 8वी ते 12वी या संदर्भामधला निर्णय 10 ऑगस्टच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून घेतला गेला। त्यावेळी सुद्धा एसओपीचं आहे ती निर्मिती करण्यात आली। मधल्या काळामध्ये तिसऱ्या लाटेची लक्षणं पाहता आणि त्याची बाबतीमध्ये चर्चा चालू होती आणि म्हणून पेडियाट्रिक टास्क फोर्स जी आहे या संदर्भामध्ये चर्चा करण्याचं काम मी आणि शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतलं गेलं आणि याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही सूचना प्राप्त झाल्या त्यांनी काही जे आम्हाला एसओपीज दिल्या त्याचं एकत्रितपणे करून जे आहे ते आता नव्याने आम्ही जे आहे ते एसओपी तयार केलेले आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा या एसओपीजला मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार 4 ऑक्टोबरला जे आहे ते आपण ग्रामीण भागामध्ये इयत्ता 5वी ते 12वी आणि शहरी भागामध्ये इयत्ता 8वी ते 12वी च्या शाळा सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय घेत असताना पेडियाट्रिक टास्क फोर्स, आरोग्य विभाग आणि शिक्षण तज्ञ संघटना असतील आणि पेडियाट्रिक टास्क फोर्सचे सगळे डॉक्टर असतील या सगळ्यांची मतं एकत्रितपणे घेऊन पूर्णपणे आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेऊनच जे आहे त्या या शाळा सुरू केल्या जाणार आहेत। याच्यामध्ये विविध सूचना ज्या आम्हाला प्राप्त झाल्या आहेत त्याचं एकत्रितपणे एसओपी तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या एसओपी प्रत्येक शाळेला पाठवल्या जातील आणि सातत्याने शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून या संदर्भामधलं जे आहे ते मॉनिटरिंग केलं जाईल हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते। त्यामुळे 4 ऑक्टोबर पासून जे आहे ते महाराष्ट्रामधल्या शाळा ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे।